अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 6 मे. ग्रंथ वाचण्यापेक्षा ग्रंथ होणे महत्वाचे आहे. भाग 2. शरीर विकसित होण्यासाठी व्यायामाची गरज आहे, तसा मेंदू सदृढ राहण्यासाठी वाचनाची गरज आहे. ताण कमी करणे, विरंगुळा मिळणे, एकाग्रता वाढणे, नवीन ज्ञान प्राप्त होणे, क्षमता विकसित होणे, शब्दकोश वाढणे, स्मरणशक्ती वाढणे, बुद्धीचा विकास होणे, या गोष्टी वाचनाने साध्य होतात. या जगामध्ये जे मोठे वक्ते आहे त्यांना जर तुम्ही विचारले, तुम्ही एवढे चांगले कसे बोलता, तर ते सांगतील, आम्ही खूप वाचले. ते दुसऱ्याचे सांगतात म्हणून आपण त्यांना दोष देतो का? कीर्तनकार ग्रंथाच्या आधारे बोलतो म्हणून कीर्तनकारांना आपण दोष देतो का? तसे पाहिले तर कोणीतरी म्हटलेले आहे, कीर्तनाने समाज सुधारत नाही व तमाशाने तो बिघडत नाही. ज्यांना केवळ वाचून पंडित व्हायचे आहे, त्याला तिथून पुढे जायचे नसेल, मालक घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकेल, पण त्याला पाणी प्यायचेच नसेल, तर तो काय करणार आहे? वाचनामुळे माझे अंतरंग मी सुधारेन ही इच्छा होणे, जे सद्गुरु भेटीसाठी योग्य जमीन तयार होणे होय. श्री महाराज म्हणायचे, निसर्ग माझा गुरु, चंद्र सूर्य माझे गुरु. हे ते काय बोलतात हेच जर मला समजत नसेल, तर ते त्यांचेही शिक्षण जरूर देतील, मग ते देहात असू द्यात अथवा विदेही. ज्याला सुधारायचे असेल तर श्री गुरूंची शाळाच उपयोगी पडेल. ज्याला बिघडायचे असेल त्याला दारूचा गुत्ता आहेच. काही नाही जमले तर चौर्य कर्म करावे. लेखकांच्या पैकी काही जण चौर्य कर्म करतात, पण त्यांना विचारले, तुमचे हे सर्व स्वतःच्या बुद्धीचे आहे का? तर ते शपथ घेऊन खोटे सांगतील, हो, हे सर्व माझेच आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आठवत नाही, पण त्याच्यातील एका ओळीचा अर्थ असा आहे, वाङ्मय चौर्याची शिक्षा म्हणजे त्यांचे तोंड काळे होते. आधारासाठी मुद्दा घेणे वेगळे व दुसऱ्याच्या ओळीच्या ओळी उचलणे वेगळे. आपल्या संस्कृतीतील ग्रंथाचे वाचन आपल्याला केलेच पाहिजे. श्री गुरु महात्म्य ग्रंथ, श्री गुरुचरित्र ग्रंथ, श्री गजानन महाराज विजय ग्रंथ, श्री साईबाबांचे चरित्र, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, दासबोध, गोंदावलेकरांचे दैनंदिन पारायण, सद्गुरु यशवंत बाबांचे चरित्र, महासागरातील मोती व महासागर नित्यदर्शन, यशवंत महात्म्य अथवा कोणत्याही मोठ्या पुरुषांची चरित्रे आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतात, तशी लिखाणाला स्फूर्ती देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला जे अज्ञात आहे असे ज्ञान अशा ग्रंथातून ज्ञात होते. सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी ग्रंथ हे पहिले साधन आहे. त्यामुळे तर गुरूंचे महात्म्य आपल्याला कळून येते. जर वाचले नसते तर गुरु सर्वात महान आहेत हे कसे कळाले असते? अशा वाचनातून जर सर्वात कोणता महत्वाचा फायदा असेल तर आपणही त्यांच्यासारखेच व्हावे अशी प्रेरणा आपल्याला मिळते आणि हळूहळू नामस्मरण व सत्कर्माचा परिपाक होऊन श्री गुरूंची भेट होते. श्री गुरूंची भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षणाला प्रारंभ होतो. ग म भन रस तळ ही शाळेतली विद्या शिकून नोकरी करून संसार करता येतो, पण आध्यात्मिक उन्नतीसाठी श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. श्री गुरूंच्याकडील एक 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 ज्ञान मधमाशीसारखे वेचून पोळे समृद्ध होऊ लागते. गुरूंच्या जीवनाचे आचरण करीत करीत आपण हळूहळू त्यांच्यासारखे प्रयत्न करतो आणि आपल्यातील शेवटची पायरी म्हणजे आपणच सद्गुरू होतो. त्यासाठी भक्ती मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग असे विविध मार्ग आहेत. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम, अशी पात्रता ज्या वेळेला होईल त्यावेळी आत्मज्ञान प्राप्त होऊन भगवंताची भेटही घडू शकते. योग मार्गाने जाताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व समाधी एकेका पायरीवरती स्वतःला पोळवून घ्यावे लागते.
हे काम म्हणजे तोंडात दात नसलेल्या माणसाने लोखंडाचे चणे खावे इतके अवघड आहे. मात्र गुरुकृपा झाल्यावर, गुरूंची इच्छा झाल्यावर कार्य होण्याचे कारण होऊन जाते. एवढी जबरदस्त पात्रता श्री गुरूंची असते. एकदा का आपण श्री गुरु झालो की या सर्वसामान्य मुद्द्याच्या पलीकडे गेलेलो असतो. मोठे म्हणा, मला माना, हा क्षुद्र विचार त्यांच्याकडे नसतो. आपोआप त्यांच्यावरती ग्रंथ लिहिले जातात. त्या ग्रंथावर अनेक जण भाष्यही करतात. मग ही साहित्याची मेजवानी पुढच्या साधकासाठी आयते ताट भरून दिलेली असते व पुन्हा साधकांचा गुरु होऊ शकतो व पुन्हा गुरूंचे चरित्र लिहिले जाते. मी सतत लिहितो आहे, याला कारण श्री गुरु यशवंत बाबांनी मला आज्ञाच दिलेली आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.